घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लता कारखानेस म्हणजे जानकीची आई कोर्टामध्ये ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष देते. लताबाई म्हणतात की जज साहेब, मला पाण्यामध्ये ढकलणारी ऐश्वर्याच होती. नंतर सौमित्र म्हणतो की जज साहेब, ह्या सगळ्या गोष्टी लता कारखानेस सांगत आहेत आणि हा सगळा प्लॅन करणारी ऐश्वर्याच होती. सौमित्र पुढे म्हणतो की हा ऐश्वर्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायला हवी माय लॉर्ड. नंतर जानकी बोलते की ह्या ऐश्वर्याने नानांना आणि माझ्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्यासारख्या बायका कायद्याचा गैरवापर करतात, त्यामुळे ज्या बायकांवरती खरा अन्याय झालेला आहे त्यांच्याकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. पुढे जानकी म्हणते की माझा न्यायव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आणि हे बघा, जर का अजून मला वेळ मिळाला ना तर आमचं सत्य मी पुढे मांडू शकते तुमच्यासमोर. पण पुराव्यांअभावी जर का ऐश्वर्या ही केस जिंकली तर सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल, असं जानकी भर कोर्टामध्ये ठाम आत्मविश्वासाने बोलते. पण तुम्ही तसं होऊ देणार नाही जज मॅडम, याची खात्री आहे मला, असं जानकी म्हणते. आता न्यायाधीश मॅडम काय न्याय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत